विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जो तुम्ही अभ्यास केलाय ना फिजिक्सचा, एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यास केलाय. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्हाला माहिती आहे, की ह्या व्हिडिओला आपण सुरुवात केली होती. हां, टायटल पण आपलं तसंच होतं, की काहीच अभ्यास नाही, सुरुवात तर करूया आणि केली तुम्ही. मी तुम्हाला सांगू का, एवढी छान सुरुवात तुम्ही केलेली आहे ना, मग आता या केमिस्ट्रीला कशाला घाबरताय? मी आहे ना तुमच्या बरोबर. पण इथं जे थंबनेल दिलंय, त्याच्यावर तुम्हाला थोडंसं असं वाटलं असेल, की मी अशी काही तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे, की जेणेकरून केमिस्ट्रीचा अभ्यास एका दिवसातच फिनिश करायचा आपल्याला आजच. नाहीये. एका दिवसापेक्षा कमी वेळेत करायचंय. पण कधी, काय एक्सप्लेन करतो अगोदर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का. पण तुम्हाला आवडतायत ना व्हिडिओ, मग लाइक करा ना. हां, लाइक करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पाहिजे ते मी प्रोव्हाईड करतोय. तुम्हाला हेच पाहिजे. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. मी पण जेव्हा 12वी होतो ना, तेव्हा माझ्या पण नशिबानं मला शेवटच्या महिन्यात ना मी एक क्लास जॉइन केला होता केळकर सरांचा. त्यांची पहिलीच बॅच होती. सरांनी जे पाहिजे ते प्रोव्हाईड केलं. हां, आमच्या मनातली भीती ओळखली सरांनी, की सर इच्छा आहे, पण ते समजलंच नाहीये काय करायचं, तर कसं केलं पाहिजे? मग ठीक आहे, नक्की करू काय त्या टॉपिक मधलं? हे पण येत नाहीये. मग देतो ना तुम्हाला आय-एम-पी क्वेशन सांगतो, कसा अभ्यास करायचा ते सांगतो. अरे, काल आपण फिजिक्सचे जे काही 2 व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड केलेत ना, त्यात 70च्या आसपास डेफिनिशन्स घेतलेत. तेवढ्या केल्या तर 10 मार्काच्या वर तयारी होणार आहे. कळालं का? 10 मार्क म्हणजे कमी नाहीयेत एका दिवसात. बरं, आता मेन मुद्द्याकडे येऊया केमिस्ट्रीकडं. प्रकार काय आहे मी तुम्हाला सांगतो, की बोर्डला फिजिक्सचा पेपर झाला ना, एकच दिवस सुट्टी असायची आणि लगेच काय असायचं, हे जुनं टाईम टेबल हां. फिजिक्सचा पेपर झाला, की 1 दिवस सुट्टी लगेच केमिस्ट्री आणि काय व्हायचं? मी तुम्हाला सांगतो. फिजिक्सच्या अगोदर 5 दिवस सुट्टी आणि ज्यांना काही गाईडन्स नाहीये, ज्यांना अनुभवाचं काही कुणाला मार्गदर्शन मिळालं नाहीये, ती मुलं काय करतात, "अरे 5 दिवस सुट्टी आहे का? मग 1 दिवस केमिस्ट्री करूया, 1 दिवस मॅथ्स करूया किंवा 2 दिवस केमिस्ट्री करूया, 1 दिवस मॅथ्स करूया." असं करत 5 पैकी 3 दिवस घालवतात वाया. मी सरळ म्हणतो वाया घालवतात. का? जेव्हा तुम्ही असा अभ्यास करता ना, की पेपर वेगळाच आहे पेपर आहे फिजिक्सचा आणि अभ्यास केमिस्ट्रीचा, तेव्हा तुमचं मन आहे ना, ते काय तुम्हाला सारखं म्हणतं, पेपर केमिस्ट्रीचा आहे. करूया की हळू जेवढं करतोय तेवढं एक्स्ट्राच आहे ना. मग इथं गडबड होते. आणि जेव्हा 3 दिवसांनी तुम्ही फिजिक्स करायला घेता ना, तेव्हा एक तणाव तयार होतो आणि तो तणावामुळं अभ्यास नाही होत आणि फिजिक्स अवघड गेला. घरी यायला 3 वाजले समजा, घरातले विचारतात, "कसा गेला पेपर?" आपण म्हणतो, "काय आता सांगायचं यांना." तणाव वेगळाच आहे तो आणि त्यात तो दिवस कुठं निघून जातो कळत नाही. त्या दिवशी अभ्यास होत नाही आणि दुसऱ्या दिवशी उठताना तुम्ही तेव्हा कळतं तुम्हाला, की उद्याच केमिस्ट्रीच्या पेपरला जायचंय. त्याचे पण 15-16 टॉपिक, रिएक्शन, फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक. बापरे! मग तो तणाव निर्माण होतो आणि हा होऊन द्यायचा नसेल, नशिबाने यावर्षी 2 दिवसाची सुट्टी आहे रे बाळांनो. पण मग आपण काय केलं पाहिजे? सांगतो. जसं तुम्ही फिजिक्सच्या डेफिनिशन परफेक्ट केल्या ना, तसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्लॅन जो देणार आहे, तो तुम्ही सक्सेसफुल बनवायचा. मला आता तयारी परफेक्ट करायची आहे. बास मी आता ते परत प्रश्न करत बसणार नाही. एकदाच करणार आहे ते परफेक्ट करणार आहे असं पाहिजे लक्षात घ्या. एकदाच पण परफेक्ट. सांगू का तुम्हाला? पहिला सुरुवात ना जी तुम्हाला करायची आहे ती डेरिव्हेशन पासून. हां. फिजिक्समध्ये आपण डेरिव्हेशन करत नाही. नाही करत मी डेरिव्हेशन. सिरियसली नाही करत. मी नको वेळ घालवू म्हणतो तर. कारण त्याच्याऐवजी जे येणारे प्रश्न आहेत ते करा म्हणून सांगतो मुलांना. ठीक आहे. पण केमिस्ट्रीमध्ये उलट आहे. पहिलाच डेरिव्हेशन बोलतोय मी आणि त्यातलं पहिलं डेरिव्हेशन तुम्हाला करायचं आहे पी-एच प्लस पी-ओ-एच इक्वॉल्स टू 14. सिंपल आहे ना बाळांनो? दुसरं डेरिव्हेशन करायचं आहे, की डेल्टा एच इक्वॉल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन-आर-टी हे प्रूफ आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा एच, डेल्टा यू. तिसरं जे रिलेशन आहे ना, तिसरा जो आहे ना, तो वर्क डनचा फॉर्म्युला करायचा आहे. मायनस पी डेल्टा व्ही. चौथं जे करायचं आहे तुम्हाला डब्ल्यू मॅक्सचं करायचं आहे. -2.303 एन-आर-टी लॉग टू द बेस 10 व्ही2 बाय व्ही1 किंवा पी1 बाय पी2. नंतर करायचं आहे अल्फा इक्वॉल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. 6वा प्रश्न. इथं हा 5वा आहे. नंतर करायचा आहे इंटिग्रेटेड रेट लॉ. ओके. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, इंटिग्रेटेड रेट लॉ, झिरो ऑर्डर रिएक्शन, हाफ लाईफ 0.693 अपॉन के. पण हे फर्स्ट ऑर्डर साठी आहे. झिरो ऑर्डर साठी वेगळा आहे हाफ लाईफचा फॉर्म्युला. असा आहे का रे फॉर्म्युला बघा.
A0 मायनस AT अपॉन 2 नाही, हा फॉर्म्युला केच आहे. हा जो फॉर्म्युला आहे, तो ॲक्चुअली सांगू का लक्षात घ्या, इकडं के आहे आणि इकडं टी आहे लक्षात घ्या. आता माझा गोंधळ व्हायला लागला लक्षात घ्या बरं का. मग चला ठीक आहे. तुम्ही मला सांगा नक्की फॉर्म्युला कोणता आहे? मग याच्यामध्ये माझी काय गडबड झाली मान्य करतो ना तुमच्या समोर. मी कदाचित हाल्फ लाईफ मधलं 2 तिथं मिक्स करून टाकलं. काय? आलं का लक्षात? मला काय करायचं मी टीच्या ठिकाणी टी हाल्फ टाकलं, तर एटीची व्हॅल्यू A0/2 येणार आहे. मग ह्याच्यातून मायनस करा मग ते 2 खाली येतील लक्षात घ्या. म्हणजे फर्स्ट ऑर्डरसाठी, 0 ऑर्डरसाठी 8 प्रश्न झाले. अजून कुठले प्रश्न राहिलेत का? तुम्हाला सांगतो नाहीत जास्त राहिले. राहिले असतील तर मला तुम्ही सांगा. पण ऑलमोस्ट नाही आहेत. मग कुठं जास्त डेरिव्हेशन्स आहेत? करा की एकदाच परफेक्ट. आणि ह्याला रिव्हिजनसाठी 20 मिनिट्सचा वेळ दिला पाहिजे परीक्षेच्या काळात. 1 तास दिला तरी परवडतंय रे. 1 तास दिला तरी परवडतंय. ठीक आहे. चला, आता तुम्हाला माहित नाहीत असे प्रश्न मी सांगतो जे ईझी आहेत. रिलेशन बिटवीन मोलार मास 4 प्रश्न देणार आहे मी हां. रिलेशन बिटवीन मोलार मास ऑफ अ सोल्यूट अँड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट अँड ऑस्मोटिक प्रेशर अँड P1 नॉट मायनस P1 रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. 4 प्रश्न आहेत. रिलेशन बिटवीन मोलार मास अँड एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. रिलेशन बिटवीन मोलार मास अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग. ह्याचं रिलेशन. अतिशय सोपं आहे रे. अतिशय सोपे प्रश्न आहेत ते आरामात तुम्हाला करायचे आहेत. मग चला ते 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 प्रश्न फक्त आहेत. कराल ना? मी देणार ना. मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करणारच लक्षात घ्या. ओके. मग पहिला फिजिक्स करायचं चाललंय आपलं बरं का. बरं त्याच्यानंतर काय करायचं सांगा? डेरिव्हेशन नंतर लॉज करायचे. सॉलिड स्टेटमध्ये कोणता लॉ आहे असं मला वाटत नाहीये. पण सोल्युशनमध्ये हेनरीज लॉ आहे. मी जर अक्षर चांगलं काढत नाही मला माहित आहे. पण तुम्हाला दाखवतो मी. राउल्ड्स लॉ आहे. 2 आहेत. फॉर व्होलेटाइल आणि नॉन व्होलेटाइल सोल्यूट. हेनरीज लॉ, राउल्ड्स लॉ. अजून आठवा ना, मला सांगा ना. लगेच मुलं म्हणतात फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. अजून मग हेसेस लॉ. अजून कोहलार्श लॉ. अजून कुठलं सांगा? झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. अजून आठवा ना, आठवा कोणता लॉ आहे सांगा बघू पटकन. मला पण आठवत नाहीये आता. हेच लॉ झालं, हे झालं, ते झालं. ठीक आहे. हे झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सुद्धा झालाय. रेट लॉ. रेट लॉ. मग एवढे अजून असेल तर ते पण करायचं. डेरिव्हेशन झाल्या लॉज. कुठं जास्त आहेत? फिजिक्समध्ये 25 प्लस आहेत. केमिस्ट्रीमध्ये 10 to 15 असतील. टू 10च असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर लॉ नंतर डिस्टिंग्विश. पहिला प्रश्न करा ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी. फेव्हरेट आहे. मी तुम्हाला सांगू का? बोर्डच्या एक्झाम नंतर कदाचित असं होईल, की तुम्ही म्हणाल, की "सर हा आला होता प्रश्न, तुम्ही बोलला होता." मग बऱ्याच वेळा रिपीट होतो ना. नंतर आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेसचा डिस्टिंग्विश करा. नंतर मी तुम्हाला सांगतो लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनाइड्स हा डिफरन्स आहे. तो करा. पुस्तकात दिलाय आय थिंक. त्याच्यानंतर SN1, SN2 रिएक्शन मेकॅनिझम हा पण एक प्रश्न आहे. ओके. पण थांबा ना. अजून शोधा. पी-वाय-क्यूज मध्ये जे डिस्टिंग्विशला प्रश्न आलेत ते कराच बाळांनो. पी-वाय-क्यू शोधा ते करा. मग डिस्टिंग्विश झालं. त्याच्यानंतर डेफिनेशन. आता इथं 100 प्लस डेफिनेशन असतील कदाचित. सांगतो डेफिनेशन्स कुठल्या आहेत. अल्किल हलाइड, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाइन, बायोमॉलिक्यूल. ती पण डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर सांगतो थर्मोडायनामिक्समध्ये एन्थाल्पी म्हणलं की 10 डेफिनिशन. एन्थाल्पी ऑफ एटोमायझेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. सोल्युशन म्हणलं की आयसोथर्मल प्रोसेस. थांब सोल्युशनमध्ये कुठं? आयसोटॉनिक सोल्युशन, हायपोटोनिक, हायपरटोनिक सोल्युशन, ऑस्मोसिस, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. डेफिनेशन्स. पण अजून आहे तर डेफिनेशन्स कुठल्या रे ते? थर्मोडायनामिक्समध्येच आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस त्याच्या डेफिनेशन्स आहेत. डेफिनेशन्स खूप आहेत बरं का बाळांनो. ते झाल्यानंतर आता न्यूमेरिकल्स आणि रिएक्शन्स मध्ये पहिल्यांदा नेम रिएक्शन फिनिश करून टाका रे. पण थांबा, थांबा, थांबा. नेम रिएक्शन पण नको. पहिल्यांदा फिनॉलच्या रिएक्शन आणि दुसऱ्यांदा ग्लुकोजच्या रिएक्शन. शॉक बसेल तुम्हाला जेव्हा तुम्ही बघाल ना, या दोघांपैकी एक रिएक्शन परीक्षेत ऑलमोस्ट आहे. फिनॉलच्या रिएक्शन मध्ये या फिनॉलच्याच रिएक्शन्स असतात. दुसऱ्या कुठल्या रिएक्शन्स नसतात हे लक्षात घ्या.
म्हणजे त्यात प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी, टर्शरी कंडिशन्स वेगळ्या काही नाहीये. फिनॉलच असणार आहे. ग्लुकोजच्या रिएक्शनमध्ये ग्लुकोजच्या 2च फक्त प्रिपरेशनच्या रिएक्शन्स आहेत आणि 6 केमिकल प्रॉपर्टीज आहेत लक्षात घ्या. तेवढं केलं तरी पुष्कळ झालं ना. मग मला सांगा, हे काय चाललंय तुमच्या लक्षात येतंय का? मी तुम्हाला सांगतो. 1 मिनिट आपण या स्लाइडचा वापर करूया आपण. ठीक आहे. काय प्रकार आहे बघा, की मला फिजिक्सच्या अगोदर 5 दिवस सुट्टी आहे. मग त्यावेळेस रिव्हिजनला वेळ आहे माझ्याकडं. होऊ शकते. मी 5च्या 5ही दिवशी फिजिक्स करणार आहे बरं का. सिरियसली. पण नंतर 2च दिवसात मला केमिस्ट्री एंड करायचं असल्यामुळं मी आत्ताच करतो ना केमिस्ट्री परफेक्ट. पण केमिस्ट्रीच नाही. मी जे करायचं ते परफेक्ट करणार आहे इथून पुढे. मी वरच्यावर अभ्यास करणार नाहीये. मला ती डेफिनिशन परत आठवली पाहिजे. ओके. आणि तुम्ही काल ह्याच्या अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असेल ना फिजिक्सचा, तर तुम्हाला लक्षात आलं असेल, काय सोप्या डेफिनिशन्स आहेत. नुसतं रेशो घ्यायचे प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगतो आता बघा. एम नेट अपॉन व्हॉल्यूम अशी एक डेफिनेशन आहे. पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ अशी एक डेफिनेशन आहे. ईएमएफ इंड्यूस्ड पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट अशा एक डेफिनेशन्स आहेत. तुम्हाला सांगतो, बी नॉटला तुम्ही म्यू नॉटनं डिव्हाईड करा तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मिळणार आहे. ही पण एक डेफिनेशन आहे. तुम्हाला सांगतो अशा एवढ्या डेफिनेशन्स मला मिळाल्या की ज्याच्यात रेशोच आहेत. रेशो ऑफ असं सांगायचं आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तिथं पण रेशोच आहे. ओके. रेशो ऑफ हा शब्द वापरून एवढ्या डेफिनिशन्स तयार होत आहेत ना. ओके. सरफेस टेन्शनमध्ये सुद्धा डेफिनिशनच आहे. एफ अपॉन एल. ओके. टॅन्जेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ऑन बोथ साइड्स ऑफ द इमॅजिनरी लाईन. बरोबर आहे. केलंय तुम्ही. तुम्हाला पण आठवतंय. पण ऐका मी सांगतो काय ते लक्षात घ्या. वाढलाय ना कॉन्फिडन्स. मग आता बास. आता सगळे डिस्ट्रॅक्शन्स ऑफ. ओके. फ्रेंड सर्कल म्हणायचं तर अभ्यासाला सुरुवात केलेली आहे मी. आपण आहेच रे, कुठं आपण वेगळं झालोय. पण आता आम्ही अभ्यास करणार आहे. तुम्हाला बघून त्यांनी पण जर अभ्यासाला सुरुवात केली तर अरे काय सांगू तुमचं लाईफ चेंज होईल. बरं असं नाही म्हणत मी बरं का मी, की तुम्हाला जो मोठं पॅकेज मिळेल किंवा मोठं लाईफ म्हणजे नोकरी मिळेल. अरे नाही रे. आयुष्यात जेव्हा माणूस प्रामाणिकपणे कष्ट घेतो ना, तेव्हा त्याला यश मिळतं. भलेही तुम्हाला कोण म्हणतंय नोकरी करायची आहे लक्षात घ्या. पण जे करायचंय ना, ते लक्षात घ्या व्यवस्थित करायचंय प्रामाणिकपणे. हां. केले रे तुम्ही, केले. आणि तुम्हाला सांगू का पालक म्हणून आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय. मान्य आहे तुम्ही चुका केल्या आत्तापर्यंत, पण तुम्ही करताय ना, मग आपला सपोर्ट आहे. मग आपल्याला ही पण स्ट्रॅटेजी जबरदस्त फॉलो करायचीच आहे. मी तुम्हाला सांगू का, की केमिस्ट्री एका दिवसात फिनिश करायचं म्हणतोय. मॅथ्सचं काय? मी त्याची पण स्ट्रॅटेजी 2 दिवसांनी तुम्हाला देईन. हां, तेवढ्यात मला फिजिक्स कव्हर करायचंय. पण एक मी काय म्हणतोय माहितीये का, 12,00,000 मुलं बसतात म्हणे परीक्षेला. मला काय माहीत नाही आकडा फिक्स. पण 5-6 लाख तर 12वी एक्झाम देत असतील. बरोबर आहे. महाराष्ट्रातून प्रत्येकाकडे फोन आहे. मग हा YouTubeवर जे मोठे-मोठे यूट्यूबर मी आहे ते पण बघितलं. 1000-2000 मध्येच व्ह्यूज आहेत. 8,000-10,000 च्या वरती व्ह्यूज नाहीयेत. म्हणजे ही मुलं मोबाईल वापरतायत. नाही असं नाहीये, मोबाईल आहे मुलांकडे बऱ्यापैकी हां. पण यूज प्रॉपर होतच नाहीये. मी तुम्हाला सांगेन, आपल्या एकट्याचं चॅनल नाहीये. YouTubeवर गेल्या क्रांती झालेली आहे म्हणूया आपण. म्हणजे जिथं 5 वर्षापूर्वी सी काही नव्हतं. कोव्हिड नंतर सी-ई-टीसाठी एवढा कंटेंट आलाय ना, मी खूप खुश आहे. का? का तुमच्यासारख्या मुलांना ना सांगतो गरज आहे याची. ऑफलाईन, ऑनलाईनमध्ये भयंकर इश्यूज वाटतात पालकांना. का? तुम्ही मोबाईलचा गैरवापर करताय म्हणून. पण रिअॅलिटीमध्ये ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन अरे किती वेळा पण हा व्हिडिओ बघता येईल ना. लेक्चर किती वेळा पण बघता येईल ना. तेव्हा ऑनलाईन मोड हा चांगला आहेच हे या मताचा मी आहे. फक्त तुमचं तुमच्यावर कंट्रोल पाहिजे ना. मग आता एक क्षण पण वाया न घालवता अभ्यासाला जबरदस्त सुरुवात केलेली आहे आपण. कंटिन्यू ठेवायचं मोमेंटम आयुष्यभर. हां. पुढे आयुष्यात सतत अभ्यास नसतो, पण कष्ट ना. तिथं पण ते मोमेंटम मला करायचंय. मला अभ्यास करायचाय, मला काम करायचंय प्रामाणिकपणे. हे धोरण ठेवा. कधीच अपयश येणार नाही. ऑल द बेस्ट.